नमस्कार, मी सुवर्णा। आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला राजलक्ष्मी साडीची नऊवार साडीची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची आहे। त्यासाठी मी सहावारी साडी घेतलेली आहे। आपली जी नॉर्मल सहावार साडी असते ती घेतलेली आहे आणि अस्तरसाठी 2 मीटर घेतलेले आहे। चला आता आपण त्याची कटिंग करूया। हे पहा, साडीचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे आणि आपल्याला 33 इंच उंचीची बनवायची आहे। त्यासाठी मी 2 मीटर अस्तर घेतले आणि त्याची डबल घडी घालून घेतली। आपण आता त्याची मापे टाकूयात। हे पहा, 33 इंचावर एक निशाणी करून आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे। हे पहा, आता सीटघेर काढूयात। आपण सीटघेर कसा घ्यायचा, आता आपण जो सीटघेर घेतलेला आहे 24 इंच, त्याचे अर्धे केले 12 इंच, 12चे अर्धे 6 इंच आणि त्याची बेरीज केली तर 18 इंच येते। 18चे अर्धे करायचे म्हणजे 9 इंच असा आपल्याला सीटघेर मिळालेला आहे। त्याच्यामध्ये 2 इंच मी शिलाई एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि 11वर एक निशाणी करून घेतली। तर 11वर निशाणी केली आणि नंतर आतल्या साईडला 2 इंचावर केली आणि जे आकार टाकून घेतलेला आहे। आपल्याला जेवढे सीटघेर आहे तो 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण पुढे घेऊन रेष ओढून आपण जे आकार टाकलेला आहे त्या खालच्या साईडला पायाचा घेर घ्यायचा आहे। पायाचा घेर घेतलेला आहे 6 इंच आणि अशी क्रॉसमध्ये जे आकारापर्यंत रेष ओढून घेतली। तर आपण जसे आखले आहे तेच कट करून घ्यायचे। पहा, मी पूर्ण पॅन्ट कट करून घेतली। याचे 2 भाग सुट्टे करून घेतले। तर आपल्याला हे 2 पाय मिळालेले आहेत। तर आता आपण त्याची साडी कशी कट करायची ते पाहूया। आता आपल्याला जी पॅन्ट कट केलेली आहे ते पॅन्ट कट करायची, त्यासाठी मी डबल घडी घालून घेतलेली आहे। तुम्ही सिंगल पण पाय काढू शकता एक एक ठेवून, पण मी डबल घडी घालून अशी पूर्ण व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि जशी पॅन्ट आहे त्याच पद्धतीने जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे कट करायचे। पहा, तुमच्या जर काही शंका असतील, तुमच्या जर काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा। मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही नक्की सहज तुमच्या मुलीला घरच्या घरीही तुम्ही सहज शिवू शकता। पहा, मी अशी पॅन्ट ठेवून घेतलेली आहे आणि वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे मी तेवढा एक्स्ट्राचा भाग ठेवणार आहे। तो कशासाठी हे पुढे आपल्याला जी शिलाई केलेली आहे त्यामध्ये दाखवणारच आहे मी। हे पहा, मी वरचा एक्स्ट्राचा भाग जेवढा आहे तेवढा ठेवलेला आहे। हे पहा, ह्या जे पॅन्टच्या आहेत ते तिन्ही साईड शिवून घ्यायच्या, अशा व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या आणि वरचा जो एक्स्ट्राचा कापड आहे त्याच्यासाठी आपल्याला प्लेट टाकायचे आहे। ते पहा, कमरेकडच्या बाजूला वरच्या साईडला मोडतील ह्या पद्धतीने अशा ठेवून घ्यायच्या आणि टिप मारून घ्यायची आणि कमरेला बरोबर काठ येईल या पद्धतीने असे जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची। हे दोन्ही भाग तयार करून घेऊया, तोपर्यंत बाजूला ठेवूया। आता आपल्याला पदर कट करायचा आहे। पदर कट करण्यासाठी साडीची उंची घेतलेली आहे। साडीची उंची प्लस उंची म्हणजे साडीची उंची जेवढी आहे तेवढी डबल उंची घ्यायची। हे पहा, साडीची उंची प्लस उंची एक तिथे निशाणी करून घेतली। हे पहा, अशी एक निशाणी करायची आणि त्याच्या पुढे आपल्याला एक 10 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। ते व्हिडिओत लाईट गेली होती त्याच्यामुळे पुढे व्हिडिओत आलेले नाही आहे ते। आता पदर जेवढी आपल्याला पदराची उंची घ्यायची आहे तेवढी उंची घ्यायची, पण हा पदर जो आहे तो वरच्या साईडने कट करायचा आहे आपल्याला। ते खालच्या साईडने निशाणी करण्यात आलेली आहे। हे पहा, वरच्या साईडने आपल्याला ही उंची खालच्या साईडने मोजायची आणि वरच्या साईडने उंची घेऊन पूर्ण पदर कट करून घ्यायचा आणि वरच्या साईडला काठ जोडायचे आहेत आपल्याला। खालच्या साईडला अखंड काठ येतात आणि वरच्या साईडला आपल्याला जॉईन करायचे आहे। हे पहा, एक्स्ट्राचे 10 इंच घेतलेले आहे। आता ते 10 इंचापर्यंत आपण निशाणी करून घेतलेली आहे, ते कट करून घेऊयात। आणि पहा, मी वरच्या साईडने काठ काढलेले आहेत। हे पहा, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे ते त्याप्रमाणे वरच्या साईडने उंची जेवढी घेतली होती तेवढी उंची वरच्या साईडने घेऊन आपण एक्स्ट्राचे कापड काढून घेतले आणि हे काठ आपल्याला साडीला पूर्ण जॉईन करायचे आहेत। खालच्या साईडने जे एक्स्ट्राचे घेतलेले आहे आपण 10 इंच, तसे वरच्या साईडला कमरेकडच्या साईडला टेप ठेवायचा आणि असे क्रॉसमध्ये एक रेष ओढून घ्यायची आणि तेवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे।
आता याच्या प्लेटा कशा टाकायच्या ते पहा. हे पहा, अशा व्यवस्थित अशा 1-1 इंचाच्या प्लेट टाकून घ्यायच्या आणि ह्या प्लेट टाकताना वरच्या कमरेकडच्या साईडला मोडतील या पद्धतीने टाकायच्या. हे पहा, आता आपल्याला पुढचा ओचा तयार करायचा आहे. जो साडीचा पुढचा ओचा असतो तो तयार करायचा. तर पहा, जसे मी व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे प्लेटा व्यवस्थित अशा टाकून घ्या. 4-4 इंचाची एक प्लेट टाका. आपण ही साडी छोटी आहे त्यामुळे 4 इंचाची प्लेट एकदम व्यवस्थित येते. चार इंच किंवा 5 इंचही तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आपल्या प्लेट टाकून झालेले आहेत. आपण आता साडीची उंची मोजून घेऊया. जेवढी साडीची उंची आहे तेवढीच पूर्ण उंची घ्यायची आपल्याला काष्ट्यासाठी. एक त्याच्यावर निशाणी करून घ्यायची आणि उरलेल्या जे राहिलेल्या आपल्या प्लेट आहेत त्या पण टाकून घ्यायच्या. म्हणजे एकदम आपला ओचा जो आहे पुढचा तो एकदम व्यवस्थित येतो. पहा, पिन लावून घ्या किंवा तुम्ही याला इस्त्री पण करून घेऊ शकता. म्हणजे तुमच्या प्लेटा जे आहे ते व्यवस्थित दिसतील. पहा, एकदम साडी परफेक्ट झाली आपली. पूर्ण साडी पुरलेली आहे. आणि असे शेवटच्या मेरीला असे थोडंसं दुमडून घ्यायचं वरच्या प्लेटला आणि एक पिन लावून घ्यायची. आम्ही 2-3 ठिकाणी पिन लावून घेतल्या. म्हणजे काष्टा कसा व्यवस्थित राहतो. आणि जो एक्स्ट्राचा साडीचा कापड आहे तो आता कट करून घ्यायचा. तर आपल्याला साडीची उंची बरोबर झाली. आता आपल्याला जे आकार कट करायचा आहे, जी पॅन्ट कट केलेली होती आपण तीच पॅन्ट ठेवून जे आकार कट करून घ्यायचा. व्यवस्थित असा पूर्ण प्लेट पण खूप सुंदर आल्यात. आता याला आपण पूर्ण वरच्या साईडने एक टिप मारून घेऊयात. आता हे काष्टा बाजूला ठेवूया. समजा पुढचा ओचा बाजूला ठेवूया आणि मागचा काष्टा काढायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी मी उभ्या कपड्यात घडी घालून घेतली. म्हणजे काठावर काठ ठेवून घेतलेले आहे. आणि जेवढी आपली साडीची उंची आहे त्याच्यामध्ये प्लस 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. पहा, एक कमेंट पण आलेली होती मला, तुम्ही साडीचा काष्ट्यासाठी उंची किती घेतली हे कळले नाही. हे पहा, जेवढी उंची पाहिजे तेवढी ठेवून घेतली व्यवस्थित आणि एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घेतले. त्याचे आता 2 भाग करायचे आहेत आपल्याला काष्ट्यासाठीचे.
ही तयार उंची प्लस 5 इंच. आता असे कोपऱ्यात क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आणि परत 5 इंच घ्यायचे आणि असा राऊंड शेप द्यायचा गोलाकार. पहा, हा राऊंड शेप मी प्लेन भागाकडून दिलेला आहे. काठ समोरच्या साईडला आहे आणि असा राऊंड शेप प्लेन भागाकडून दिलेला आहे. म्हणजे काठ ज्या भागाकडून आहे त्या भागाकडे आपल्याला राऊंड शेप द्यायचा. आणि आता त्याच साईडला आपल्याला जे आकार टाकायचा आहे, जी पॅन्ट ठेवायची आणि असा व्यवस्थित जे आकार काढून घ्यायचा आणि जे आकार कट करून घ्यायचा आणि याचे 2 भाग करून घ्यायचे. अखंड होता तो मी 2 भाग कट करून घेतले. हे पासे जो गोलाकार भाग आहे त्याच्यावर आपल्याला छोट्या छोट्या प्लेट टाकायचे आहेत आणि जेवढा आपल्याला पॅन्टची उंची आहे तेवढी उंची तयार करून असा सुंदर असा काष्टा तयार करायचा. पहा, 2 भाग काष्ट्याचे तयार झालेले आहेत. आता आपण त्याचे एक एक पार्ट जॉईन करूयात. आता आपल्याला पॅन्ट पण जोडून झाली आणि ह्या व्यवस्थित अशा प्लेट पण टाकून झाल्या. असे व्यवस्थित असे ठेवून जोडून दोन्ही पाय तयार केलेले आहेत. हा प्लेट पण वरच्या साईडला मोडलेले आहेत. आता हा काष्ट्या पण जोडून झाला. पहा, हे मागचा काष्टाही अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकून घेतल्यात. अशा प्रकारे पूर्ण काष्टा तयार करून घ्यायचा आहे. आपण हे जॉईन करताना करणार आहोत. हे पहा, दोन्ही काष्टे मी तयार करून घेतलेत आणि आपल्याला हे पॅन्टला जेव्हा जोडायचे आहे तेव्हा आपल्याला काष्टा तयार करायचा आहे. फक्त प्लेट टाकून घेतल्यात. हे पहा, एक एक पार्ट तयार झालेत. आता पदर पण पहा कसा जोडलेला आहे. पहा, वरच्या साईडला मोडतीन अशा प्लेट टाकून घेतल्यात. आता हे पार्ट आपले पूर्ण तयार झाले. आता आपण पॅन्टला कसे जोडायचे, जॉईन करायचे ते पाहूयात. आपण एक पाय घेतलेला आहे. मी पॅन्टचा जो पाय तयार केलेला आहे तो एक पाय घेतला. त्या एका पायावर जे माझ्याकडच्या साईडला जो जे आकार आहे त्या जे आकारावर मी जो पदराचा जे आकार आलेला आहे तो जे आकार ठेवला. आणि काठ पहा, मी जे आकाराच्या खालच्या साईडलाही तुम्ही घेऊ शकता आणि वरच्या साईडला घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने चालू शकते. तुम्हाला जसे ॲडजस्टनुसार तुम्हाला आवडीनुसार तुम्ही केले तरी चालते. पहा, एका साईडला असा जे आकारावर पदर जोडून घ्यायचा आणि दुसरा जो समोरचा जे आकार आहे त्या जे आकारावर आपला जो ओचा तयार केलेला आहे तसा समोरासमोर ठेवायचा असा, जसे मी व्हिडिओत दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि त्याच्यावर आता पालथा टाकायचा आणि पालथा टाकून पूर्ण असा पाया खालच्या बॉटमपर्यंत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि आता दुसरा पाय पहा, दुसऱ्या पायाला आपल्याला जो काष्टा तयार केलेला आहे तो एका समोरच्या जे आकारावर पहा, समोरच्या जे आकारावर ठेवायचा आहे. आणि काष्टा ठेवताना मी उलटा ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला सुलट आलेला आहे. हे पहा, आणि वरची जी बाजू आहे ते उलटी आहे आणि खालची बाजू सुलटी आहे. ह्या पद्धतीने आपल्याला काष्टा ठेवायचा आहे. पहा, मी दोन्ही पार्टवर दाखवले. आता पहा, दोन्ही भाग जोडून घ्यायचेत आपल्याला. वरच्या साईडला मी काठ पण जोडून घेतलेले आहेत. समोरचा ओचाही जोडून घेतला आणि पदरही जोडून झालेला आहे. आता आपल्याला जो दुसरा पाय जो तयार करायचा आहे तो पाहूया. जो मागील काष्टा दाखवला होता मी तो जोडून घेतला दुसऱ्या पायावर आणि एका पायावर पदर आणि पुढचा ओचा जोडला. आता दुसरा जो काष्टा आहे तो जो पदर जोडलेला आहे त्या पदराच्या वरच्या साईडला ठेवायचा आणि टिप मारून घ्यायची. पहा, खालच्या साईडला सुलट बाजू आहे आणि वरच्या साईडला उलट बाजू आहे. हे पहा, पदराच्या वरच्या साईडला मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे. आपल्याला एका पायावर काय काय जोडले पहा तुम्ही. एका पायावर पदर जोडला पहिल्यांदा, त्याच्यावर परत मागील काष्टा जोडला आणि त्याच्याच पुढच्या जे आकारावर पुढचा ओचा जोडलेला आहे. एका पायावर आपण 3 पार्ट जोडून घेतले. आता आपण दुसरा पाय पाहूयात. असं व्यवस्थित जोडून झालेला आहे. आता आपल्याला दुसरा पाय पाहायचा आहे. तर दुसऱ्या पायावर जो जोडलेला आहे जे आकारावर पुढचा ओचा आणि तो पाय असा आहे पूर्ण व्यवस्थित असा पालथा टाकायचा आणि फक्त जे आकार जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा, असे जे आकार मी जोडून घेतले. आता पॅन्ट कशी जोडायची, पॅन्टचे पाय जोडायचे आहेत आपल्याला.
तर पॅन्टचे पाय जोडताना एक काळजी घ्यायची, ह्या पूर्ण साडीचा भाग आहे तो आतल्या साईडला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा, म्हणजे पॅन्टच्या शिलाईमध्ये आला नाही पाहिजे. पहा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि फक्त पायाचे जे 2 टिपा आहेत त्याच मारायच्या. कोणताही साडीचा भाग न घेता आपल्याला फक्त पायाचे 2 टिपा मारायच्या आहेत. म्हणजे ह्या बॉटमपासून त्या बॉटमपर्यंत पूर्ण टिप मारून घ्यायची. हे पहा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची. हे पहा माझी पॅन्ट जोडून झाली. आता आपण ती सुलट करूया. हे पाशी सुलट करायची. पहा आपली पूर्ण साडी तयार झाली. आता आपल्याला पुढचा काष्टा जोडायचा आणि मागील काष्टा तयार करायचा आहे. असा व्यवस्थित साडी ठेवून घ्यायची आणि पुढचा ओचा जो आहे पहा किती सुंदर साडी आलेली आहे. आणि जे आपण एक्स्ट्राचे जे कापड घेतलेले होते जास्तीचे, हे कापडामुळे जी साडी आहे ती एकदम तुम्ही घातली का शिवली हे पण तुमच्या लक्षात येणार, कोणाच्या लक्षात येणार नाही. पहा आता जो पुढचा ओचा आहे तो असं व्यवस्थित ठेवून घेतला आणि आपल्या दुसऱ्या पायावर येईल या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि पिन लावून घ्यायची. आता मागचा काष्टा तयार करूयात. मागचा काष्टा तयार करताना हे पाहिजे दोन्ही मागचे काष्टे जोडलेले होते, आपल्याला सिंगल काष्टा तयार करायचा आहे. ते असे एकावर एक ठेवून घ्यायचे. पहा आणि अशी काठाला धरून घडी घालायची आणि दुसरी जी प्लेट आहे ती छोटी काठापेक्षा छोटी ठेवायची आणि असं व्यवस्थित ठेवून घेऊन एक पिन लावून घेऊया. मागचे जे आकार जोडलेले आहेत आपण जॉईंट आहे त्या जॉईंटवर एकदम मध्यभागी ठेवायचा आणि एक पिन लावून घ्यायची आणि आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा एक पिन लावून घेतली. हे पहा खूप सुंदर असा काष्टा तयार होतो. सिंगल काष्टा आहे आपला हा. हे पहा आता अशी घडी व्यवस्थित ठेवून घ्यायची जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आणि मागचा जे आकार आहे आपण पदर जोडलेला आहे त्या पदरावर आपल्याला एक अशी टिप मारून घ्यायची, म्हणजे आपला जो काष्टा आहे तो अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही आणि दिसायलाही खूप व्यवस्थित दिसतो. पहा मी पूर्ण जोडून घेतले. हे पहा मागचा काष्टाही जोडून झाला. हे पहा साईडची टिपही मारून झाली काष्ट्यावर, जे आपण पदर जोडला होता त्याच्यावर. आता आपल्याला नेफा जोडायचा आहे. तर नेफा जोडताना आपल्याला पहा उजव्या साईडला, म्हणजे आपल्या जो कमरेचा उजव्या साईड असते आपली त्या साईडला आपल्याला नेफा करायचा आहे. म्हणजे जो बंद घालण्यासाठी असतो, नाडा घालण्यासाठी, तो भाग त्या साईडला करायचा. आणि असा एक अस्तरची पट्टी घेऊन मी पूर्ण शिवून घ्यायची आहे आपल्याला. मी अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि आतल्या एक टिप मारून घ्यायची आणि आतल्या साईडला पूर्ण जॉईन करून घ्यायचा. पहा आपला नेफा जोडून झाला. आम्ही पिन पण लावलेल्या काढून घेतल्या. पहा किती सुंदर साडी झालेली आहे. हे पहा जे जाड कापड आहे ते जाड कापडावर आपल्याला शिलाई, मशीनची शिलाई येत नाही तर आपण हाताने जी तुरपाई करतो ती तुरपाई करून घ्यायची. पहा आपली साडी पूर्ण तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्या प्लेटला राजलक्ष्मीच्या प्लेट टाकायच्या आहेत. त्या कशा टाकायच्या त्या पहा. आता प्लेट तर व्यवस्थित आलेल्या आहेत. पहा जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पिन लावून घ्यायची आणि याला शिलाई मारून जे आपण सुईने टाचून घेऊ शकतो. आता सध्याच्या मी पिन लावून दाखवते. नंतर मी याला सुईद्वाराने टाके मारणार आहे. अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि पिन लावून घ्यायची. पहा तुम्हाला माझी साडी कशी वाटली, माझी पद्धत आवडती का, नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे तुम्ही सहज घरी बसल्या बसल्या तुम्ही सहज शिवू शकता. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन येते त्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.